या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर तालुका समस्त वारकरी परिवाराच्या वतीने दिनांक 3 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत सद्गुरू जोग महाराज महानिर्याण शताब्दी महोत्सव बाबत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज मंदिरातील संत सदन येथे सिन्नर तालुक्यातील प्रबोधनकार व कीर्तनकारांची बैठक शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये विविध सेवाबाबत चर्चा करण्यात आली। शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज मंदिराजवळील संत सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यात जानेवारी महिन्यातील 3 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज महानिर्याण शताब्दी कीर्तन महोत्सवाच्या नियोजनाबाबत साधक बाधक चर्चा करून या दरम्यान पार पडणाऱ्या सेवांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ वारकरी सिन्नरभूषण हरिभक्त पारायण त्र्यंबक बाबा भगत, हरिभक्त पारायण एकनाथ महाराज गोळेसर, श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे मानकरी हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज डावरे, ज्ञानेश्वर माऊली कदम, किशोर महाराज खरात, कैलास महाराज तांबे, बाजीराव महाराज जेजूरकर यांसह वारकरी कीर्तनकार प्रवचनकार उपस्थित होते। यावेळी होणाऱ्या शताब्दी कीर्तन महोत्सवात 7 दिवस रात्र चहा नाश्ता, भाविकांसाठी महाप्रसाद आदींचे नियोजन करण्यात आले। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज महानिर्याण शताब्दी महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतोय। 1917 साली स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं आळंदी येथे निर्याण झालं आणि 2020ला जोग महाराजांना जाऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर तालुकास्तरीय सप्ताहांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच परंपरेचा एक भाग म्हणून सिन्नर तालुक्यातही दिनांक 3 जानेवारी 2020 ते 10 जानेवारी 2020 या दरम्यान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विद्वत रत्न, वारकरी रत्न, कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित करण्यात आलेली आहेत। या सप्ताहाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताहामध्ये तालुक्यातील आदर्श पत्रकार, आदर्श शेतकरी, आदर्श गुणीजन, आदर्श कीर्तनकार इत्यादींचा वीर माता, तदनंतर अधिकार श्रेणीतील काही महनीय विभूतिमत्व या सर्वांचा सत्कार वारकरी संप्रदाय सिन्नर तालुक्याच्या वतीनं करण्याचं आयोजलेलं आहे आणि म्हणून या सप्ताहाला सर्वांनीच उपस्थित राहून या सप्ताहाची शोभा वाढवावी अशी सर्वांना मी समस्त सिन्नर तालुका वारकरी परिवाराच्या वतीनं नम्र विनंती करतो। या सप्ताहामध्ये दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये काकडा भजन होईल। सकाळी 7 ते 8 विष्णू सहस्रनाम स्तोत्र पाठ होईल। सकाळी 9 ते 11 श्रीमद निवृत्तीनाथ महाराज गाथा भजन, त्यानंतर दुपारी 3:30 ते 4:30 वाजता हरिपाठ आणि 4:30 ते 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील एक वारकरी कीर्तनकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक हरिभक्तीपरायण वारकरी रत्न ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांची संत चरित्र कथा होईल आणि बरोबर 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने होतील। त्यामध्ये प्रामुख्यानं शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये गाथामूर्ती हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज राऊत यांचं कीर्तन होईल। दुसऱ्या दिवशी 4/1/2020 रोजी वारकरी रत्न हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज टेंभुकर यांचं कीर्तन होईल। 5 जानेवारी रोजी भजनप्रेमी हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज जय भावे यांचं कीर्तन होईल। 6 जानेवारी रोजी वाणीभूषण हरिभक्तीपरायण दिनकर महाराज आंचवले शेवगाव यांची सेवा होईल। त्यानंतर मंगळवार दिनांक 7/1/2020 रोजी हरिभक्तीपरायण गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा होईल।
8 जानेवारी 2020 रोजी प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण श्री भगवान महाराज संत यांची सेवा होईल. 9 जानेवारी 2020 रोजी वारकरी भूषण हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांची कीर्तन सेवा होईल. आणि दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे. या निमित्तानं रोज कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी या अन्नदानाचा आणि ज्ञानदानाचा लाभ घ्यावा अशी समस्त सिन्नरकरांना आणि सर्वांनाच नम्र विनंती करतो. त्याचबरोबर हा सप्ताह ज्या ठिकाणी होणार आहे ते आडवा फाटा वंजारी समाज मैदान सिन्नर या ठिकाणी होईल. तरी पण सर्व सिन्नरकरांनी सर्व भाविकांनी तनानं मनानं आणि धनानं या सप्ताहामध्ये सहयोग करावा अशी समस्त सिन्नरकरांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो. आणि आज या ठिकाणी या सप्ताहाच्याच नियोजनासाठी एक छोटीशी नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीकरता सिन्नर तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गोळेसर महाराज हरिभक्तीपरायण कदम माऊली आणि आदी करून सर्वच कीर्तनकार संयोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. रामकृष्ण.